ज्या वेळेला असं ठरलं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आणि पहिलीच मीटिंग भाऊबरोबर झाली, भाऊनी ज्या टायमाला भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी मला घेऊन गेले होते त्यांच्यासमोर 5-6 प्रश्न विचारले. आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली 5 वर्षे इथं होतो. आता त्यावेळेला मला काय तुम्ही तुमच्या भाषेत काही पण म्हणा, ऐकलं नाही, माझ्या डोक्यात पाणी झालं होतं. आणि मी भारतीय जनता पार्टी सोडली आणि त्याच्यानंतर परत जेव्हा जाण्याचा प्रसंग आला तेव्हा भाऊने मला विचारलं का शहरामधील सर्व आमदारांना विचारलं का, सगळ्यांची एनओसी आहे का, सगळ्या आमदारांनी सांगितलं का एनओसी आहे, सर्व पदाधिकाऱ्यांची एनओसी आहे का, म्हणे आहे. म्हणजे RSS वाल्यांची काही तक्रार, म्हणजे काही नाही, त्यांची पण एनओसी आहे. हे जेव्हा हे सगळे प्रश्न मी ऐकले आणि सगळ्यांची एनओसी आहे आणि सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही असं सांगितलं, मी म्हटलं चला MPC 5 झालं. बरोबर आहे ना. म्हणजे आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं सोपं राहिलेलं नाही. कोणी पण येईल, कोणी उठेल सुटेल आणि प्रवेश करेल असं नाहीये. त्याला पूर्णपणे चेक केलं जातं, त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं, त्याचं पोलीस रेकॉर्ड चेक केलं जातं, लोकांचा कल काय आहे हा सुद्धा चेक केला जातो आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला जातो. निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये मी आलेलो आहे आणि यानंतर भाऊनी कबूल केलेलं आहे की तुला भारतीय जनता पार्टीमध्ये खूप काम करायचं आहे. कारण तुम्ही मला इथं बसलेले किंवा बाहेर जेवढे उभे आहेत त्यांनी ज्या टायमाला महानगरपालिकेची स्थापना झाली त्या दिवसापासून आमच्या घरातलं एक नेतृत्व तुम्ही लोकांनी दिलेलं आहे भिकूबाई बागोलांच्या निमित्ताने. त्यानंतर तुम्ही तिसरं नेतृत्व दिलं संजय बागोलच्या माध्यमातून आणि आता तिसरं नेतृत्व तुम्ही देणार आहे शंभू बागोलच्या माध्यमातून. म्हणजे ज्या वेळेला महानगरपालिका साधारण या गोष्टीला 35 ते 40 वर्ष लोटले त्या दिवसापासून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीचे आहात आणि मी सुद्धा गरिबांचा नेता आहे, गोरगरिबांचा नेता आहे. जिथेही कुठे काही घरगुती प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असतील, छोटा मोठा कुठे ऍक्सिडेंट जरी झाला तरी त्या आई बापाला जर दिलासा द्यायचा असेल तर तिथं जाऊन मी उभा असतो. आणि असं प्रत्येक घरातलं काम करण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये काम करतो. आजही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तेच काम मी पुन्हा चालू ठेवणार आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे फायदा हा असतो का केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, महापालिकेत असेल, सर्वीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि जे गोरगरीब जनता असते यांचे प्रश्न त्याला निगडित असतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढा शब्द देतो. माझ्या 2 शब्द संपवत जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.